ह्या मानवाच्या मुखावटी येण्यासाठी खूप अवघड आहे. कारण अनंत पुण्य राशी घडे ज्या प्राण्याशी तरीच मुखाशी नाम येतं. ज्याचं अनंत पुण्य म्हणजे पुण्याची गणितच करता येणार नाही, याच्या एवढं पुण्य झालेलं आहे, त्याच व्यक्तीच्या मुखावटी देवाचं नामस्मरण विठ्ठल 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 येतंय म्हटलं. तोच व्यक्ती कीर्तनाला जाऊ शकतो, तोच व्यक्ती भजनाला जाऊ शकतो, तोच व्यक्ती दानधर्म करू शकतो, तोच व्यक्ती तीर्थयात्रा करू शकतो आणि तोच व्यक्ती भजन पूजन करू शकतो. म्हणजे देवाचं कार्य करतो म्हटलं तर करता येणार नाही. म्हणून माझ्या मनचं सांगितलं नाही अनंत पुण्य राशी. आणि तुकाराम महाराजचा अभंग या पहिल्या चरणामध्ये, हरी मुख्य मन, 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 पुण्याची गाथा कोण करे, कोण करे, हरी मुख्य मन, हरी मुख्य मन, हरी मुख्य मन, हरी मुख्य मन, हरि मुख्य मन, हरि मुख्य मन, हरि मुख्य मन, हरि मुख्य मन. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती सारी साध्याला हरिमुख्य म्हणा हरिमुख्य म्हणा. पुण्याची गणना कोण करी. एक क्षणभर देवाच्या ठिकाणी उभारल्यानंतर 4 मुक्ती भेटतात म्हणलं, एवढं महान पुण्य आहे. म्हणून कोणत्याही ठिकाणी देवधर्माच्या कार्याला समाज कमी असतो. आपण जे म्हणतो समाज कमी नसून शास्त्र सांगतो त्या ठिकाणी येण्याजोगी ज्याचं पुण्य घडलेलं नाही तो व्यक्ती ह्या ठिकाणी येऊ शकणार नाही. म्हणून लगेच पहिल्या अभंगामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. बहुत म्हणल्यानंतर त्याचं वर्णन करणार नाही. बहुत म्हणजे खूप खूप, सुकृत म्हणजे पुण्य, ज्याचं अनंत पुण्य झालेलं आहे, पुण्याची गणितच करता येणार नाही, तशाच माणसाला विठ्ठल आवडणार आहे. माझ्या मनचं सांगलेलं नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा. म्हणून हे देवाचं कार्य करण्यासाठी, हे दान धर्म, हे देवाचं नाव मुखावटी येण्यासाठी अनंत जन्माची पुण्याई पाहिजे. 100 पैकी 35 मार्क विद्यार्थ्याला ठरलेला आहे पास होण्यासाठी. पण ज्याला 34 पडल्यानंतर फेल आहे, तसं असणारं गावाची लोकसंख्या कुठलीही खूप असेल, कीर्तनाजोगी कमी काय येतंय म्हणजे ते येण्याजोगी पात्र नाहीत, त्याच्यात पास नाहीत. म्हणून देवाचं कीर्तन ऐकणं, भजन पूजन, नामस्मरण करणं पूर्वजन्माची पुण्याई पाहिजे. पुण्याशिवाय हे घडू शकणार नाही. म्हणून लोक कीर्तनाला येणार नाहीत म्हणून आपण विचार करायचा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, कोणी निंदा कोणी वंदा, तुम्हा सारा क्या चालावे, आम्हा स्वहिताचा धंदा, तुम्हा सारी के चालावे ते स्वहिता मुखावे. म्हणून आपल्या स्वतःच हित नामस्मरण करण्यामध्ये आहे. म्हणून एका ठिकाणी तुकाराम महाराज दृष्टांत देतात, देवाचं संसारामध्ये आल्यानंतर विठ्ठल 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 हे नामस्मरण केल्या तर जसं उन्हाळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज ते सुद्धा सांगतात, हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील ऐशी क्षण मात्रे तरणाग्नी मिळे समरस झाले तैसे नाम केले जपतारी. ह्या संसारामध्ये आल्यानंतर देवाचं नाम स्मरणच का घ्यावं, विठ्ठल विठ्ठलच नाम स्मरण का करावं, असं या तुकाराम महाराज सांगतात. या संसाराच्या पायी देव आठवत नाही, कुणी नाही रे कुणाचे, एकटेच यायचे एकटेच जायचे. म्हणून या जन्मामध्ये आल्यानंतर एकटंच यायचं आहे, एकटंच जायचं आहे. आपण मृत्युमुखी पडल्यानंतर आपल्या मागे आपले बायको पोरं सोयरे पाहुणे
हे दोस्त मित्र कोणी सोबत आलेले आहेत का? आतापर्यंत आलेले नाहीत आणि पुढे येणारही नाहीत. म्हणून देवाचं नामस्मरण करा, तुमचं उद्धार आहे म्हणून सांगू लागले. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गवत वाळलेलं आहे, त्याला काडी आग्नी लावल्यानंतर जसं जळून भस्म होतंय तसं विठ्ठल 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 हरी 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 हे संसारामध्ये आल्यानंतर संसाराचं काम करता करता विठ्ठल विठ्ठल हे आपण नामस्मरण केलो तर आपलं पाप जळून भस्म होऊन तो पुण्यवान होतो. म्हणूनच कीर्तन ऐकावं, म्हणून देवाचं नामस्मरण करावं. पण तुकाराम महाराज सांगतात की या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी अनंत जन्माची पुण्याई पाहिजे. तर एका ठिकाणी एक कंजूस असा असणारा, जे मोठा असणारा जे सावकार होते आणि त्या ठिकाणी ते सर्व लोक पंढरपूरला गेले, तेही पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला गेल्यानंतर जेव्हा असणार त्या ठिकाणी चंद्रभागेला स्नानाला गेले, चंद्रभागेला स्नानाला गेले. चंद्रभागेला स्नान गेलं तर वासुदेवानं आलं. वासुदेवानं येऊन सांगितलं की महाराज मला असणारं काहीतरी दान करा. ते कंजूस होतं म्हणलं. त्यानं म्हणलं महाराज आता दान करण्यासाठी काही नाही, चंद्रभागी स्नान केलं, मी भडव्याच्या घरी रूमला या म्हणलं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की देवाचं नामस्मरण करण्यासाठी करतो म्हणलं तर येणार नाही, पुण्य पाहिजे, त्याविषयी दृष्टांत आहे म्हणलं. मग त्या वासुदेवानं पांडुरंगानं वासुदेवाचं रूप घेतलं. ह्याची परीक्षा बघायचं होतं म्हणलं. त्या भडव्याची तर आलं. वासुदेवानं सांगितलं माऊली काय ते दान करा. त्यानं सांगितलं महाराज माझ्याकडे पैसे काहीच नाही म्हणलं, मी आता पंढरपूरला घरला जाण्यासाठी थोडं तिकीट उरलेलं आहे आणि तिकीट हे गेल्यानंतर असणार, ज्या ठिकाणी घरी गेल्यानंतर मी दान करतो. पांडुरंगानं वासुदेवाचं रूप घेऊन त्या ठिकाणी घरी आलं. ऐक का माऊली म्हटलं, हे आवाज ऐकल्या ऐकल्या ते घरातल्या घरात बायकोला सांगितलं की महाराज मरून गेल्यात म्हणून सांग म्हटलं. तेव्हा सांगितलं की त्या मालकिनीनं सांगितलं महाराज स्वर्गवासी झालेले आहेत. तेव्हा त्या महाराजांना म्हटलं, पांडुरंग रूपी महाराजांना स्वर्गवासी झाले तर मौत करून जातो म्हणलं, थांबतो. तेव्हा लगेच त्याला नाईलाज झालं. म्हणजे दान आता याला दान द्यावं तर पैसा निघून जाते आणि मौतला तर थांबले, करावं काय काही सुधारणा. त्यानं म्हणलं मेलेलं बरं पण दान देऊ नये म्हणलं. मग त्यानं बायक लगेच असते सोयरे जमले, सर्व जमले, दौंड सर्वीकडे आहे ते फोन बिन केले, थेरड बांधले, मग लगेच उचलले, मसुटक्याला घेऊन गेले. मग तेव्हाच तर आता जाळ लावणार. ते वासुदेव म्हणलं काय माऊली 1 रुपये दानासाठी जीव द्यायला तयार आहो. काय उठा म्हणलं, हे का हे दान फिटलं म्हणलं, हे म्हणलं हे बघ पट्ट्या उठलं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे काही दान जर देतो म्हटलं तरी आपल्याला देता येणार नाही. म्हणजे काही लोक असे आहेत मरून गेल्यावर हरकत नाही पण 1 रुपये कुणाला दान द्यायचं नाही. म्हणजे दान धर्म घडण्यासाठी बी पुण्याही पाहिजे म्हणलं. आपण दान धर्म करतो म्हटलं तरी करता येणार नाही. म्हणून ह्या संसारामध्ये आपल्याला एकमेव उपाय आहे की विठ्ठल 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 हे नामस्मरण केल्यानंतर विठ्ठल विठ्ठलच नामस्मरण काय करावं. विठ्ठल विठ्ठल नामस्मरणामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विठ्ठल विठ्ठल नामस्मरणामुळे वाईट बुद्धी जाऊन चांगली बुद्धी निर्माण होते आणि चांगले संस्कार रुजतात. म्हणून आपल्या माऊलीने सुद्धा स्वयंपाक करता विठ्ठल 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 तुम्ही भजन करून स्वयंपाक करा, देवाचं नामस्मरण घेऊन स्वयंपाक करा. किती ताकद आहे म्हणलं त्या स्वयंपाकामध्ये, शास्त्र सांगत आहे म्हणून. असं या नामामध्ये सामर्थ्य आहे. तेव्हा म्हणून ह्या जन्मामध्ये आल्यानंतर देवाचं नाव घ्यावं. देवाचं नाव घेतल्यानंतर देवाचं काही भलं आहे का, देवाचं काही मोठेपण आहे का. देवाचं नाव घेणं, भजन करणं, कीर्तन करणं, पूजन करणं आपल्यासाठीच आहे म्हणलं. देवाचं काय, देवासाठी काय आहे का. म्हणून देवाचं नाम सुद्धा मुखावटी येण्यासाठी अनंत जन्माची पुण्य पाहिजे म्हणून, अनंत जन्माची पुण्य पाहिजे. एका सावकाराचं मुलाचे असणारे जे वडील सावकार असणारे जे खूप पूजा अर्चा जपतप केले होते, देवाचं नामस्मरण केलेलं नव्हते म्हणून. आणि ते काही दिवसाला ते बिमार पडले. बिमार पडल्यानंतर
जेव्हा बिमार पडले